सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। शिरवली गावच्या हद्दीत एक अनोळखी महिलेचा कुजलेला मृतदेह आढळतो। गळा चिरलेला आणि डोकं दगडाने ठेचलेलं। पोलिसांसमोर आव्हान असतं की ही महिला कोण आणि तिचा खून कुणी केला। पण विरार गुन्हे शाखा कक्ष 3च्या पथकानं हार मानली नाही। तब्बल 500 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 72 तासांचं फुटेज तपासलं आणि अखेर पाशवी कृत्य करणाऱ्या पतीला आणि त्याच्या मित्राला बेड्या ठोकल्या। अटक केलेला पती रोशन यादव याला पत्नी मधुबालाच्या चारित्र्यावर संशय होता। या संशयातून त्यानं तिला उत्तर प्रदेशातून नाला सोपाऱ्यात आणलं आणि 19 मार्चला मित्र भानुप्रताप यादवच्या मदतीनं शिरवली येथील निर्जन शेतात नेऊन तिची क्रूर हत्या करण्यात आली। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शावराज रणवरे आणि त्यांच्या पथकानं ही उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे। सध्या दोन्ही आरोपी मांडवी पोलिसांच्या कोठडीत आहेत। चारित्र्याच्या संशयातून एका पतीनं आपल्या पत्नीची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये उघडकीस आली आहे। शिरवली गावातील शेतात आढळलेल्या एका अनोळखी महिलेच्या कुजलेल्या मृतदेहाचं गूढ उकलण्यात विरार गुन्हे शाखेला यश आलंय। पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि 500हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तपासणीमुळे या अंधाधुंद हत्याकांडाचा 72 तासात पर्दाफाश झालाय। पाहूया यावरचा एक सविस्तर रिपोर्ट। ही जागा आहे वसई विरार मधली मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरवली गावाची। 21 मार्च 2026 रोजी इथं एका अनोळखी महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला। मृतदेह पाहिला तर कोणाचाही थरकाप उडाला असता। शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे। महिलेचा गळा चिरून आणि डोकं दगडानं ठेचून खून करण्यात आला होता। महिलेची ओळख पटवणं हे पोलिसांसमोर सर्वात मोठं आव्हान होतं। मुंबई, ठाणे, पालघर पासून अगदी उत्तर प्रदेशापर्यंत बेपत्ता महिलांची माहिती घेण्यात आली, पण काहीच हाती लागत नव्हतं। अशातच गुन्हे शाखा कक्ष 3 विरारच्या पथकानं तपासाची सूत्रे वेगानं फिरवली। पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी दिवस रात्र एक करून 500 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सलग 72 तासांचं फुटेज तपासलं। या कौशल्यपूर्ण तपासातून पोलिसांना काही संशयित धागेदोरे मिळाले। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 28 मार्च रोजी रोशन रामजग यादव आणि भानुप्रताप विजय बहादूर यादव या दोघांना नाला सोपारा येथून ताब्यात घेतलाय। पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि एक भयानक कहाणी समोर आली। मयत महिला दुसरी कोणी नसून आरोपी रोशन यादवची पत्नी मधुबाला उर्फ प्रिया कुमारी होती। रोशनला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता। तिला संपवण्यासाठी त्यानं कट रचला। 15 मार्चला तो तिला उत्तर प्रदेशातील आझमगड इथून नाला सोपाऱ्यात घेऊन आला। 19 मार्चच्या रात्री रोशननं आपला मित्र भानुप्रताप यादव याला सोबत घेतलं। पत्नी मधुबालाला मोटरसायकलवर बसवून ते शिरवली येथील एका निर्जन शेतात घेऊन गेले। तिथं त्यांनी चाकूनं गळा चिरला आणि ओळख पटू नये म्हणून दगडानं डोकं ठेचून तिची क्रूर हत्या केली। पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शावराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे आणि त्यांच्या पथकानं हे अंधाधुंद हत्याकांड उघडकीस आणलं आहे। दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी मांडवी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय। संशयानं एका हसत्या खेळत्या संसाराचा कसा अंत केला हे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आलंय। कॅमेरामन सिद्धेश कांदळकरसह नित्यानंद पाटील, उपसंपादक, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, पालघर, ठाणे।